नमस्कार, स्वागत आहे तुमचं. सुरू झालं की प्रत्येकाच्या घरी डिंकाचे किंवा उडदाचे पौष्टिक असे बरेच प्रकारचे लाडू तयार केले जातात. आपण आज थोडासा वेगळा असा हलके फुलके पचायला वयस्कर माणसांनाही बिलकुलही जड होणार नाहीत, लहान मुलं पण अगदी खाऊ शकतील असे हे पौष्टिक हलके फुलके असे लाडू तयार करणार आहोत. हे लाडू जराशी पद्धत पण वेगळी आहे, साहित्य पण अगदी वेगळं आहे. नेहमी बनवतो तसे अजिबात नाही आहेत. त्याकरता रेसिपी शेवटपर्यंत बघा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. पाहू शकता तुम्ही, अगदी बेसनाच्या लाडूसारखे, बेसनाच्या लाडूपेक्षाही करायला साधे, सोपे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. कोणते कोणते लाडू तयार करता हे पण कमेंट करून सांगा, आणि लाडू जवळ असले असतील तर ते पण कमेंट करून सांगा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण मुलं असो किंवा मोठे वयस्कर माणसांसाठी पौष्टिक असे सर्व प्रकारच्या लाह्या आणि मुरमुरे वापरून लाडू तयार करणार आहोत. सर्व प्रकारच्या लाह्या आणि मुरमुरे वापरून आपण लाडू तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हे साहित्य जरी जास्त दिसत असलं तरी याच्यामध्ये एखाद दुसरी गोष्ट कमी जास्त असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या जवळ जे लाह्या किंवा मुरमुरे अवेलेबल असतील त्यामध्ये पण हे लाडू तयार करू शकता. मी एक मोठ्या वाटी भरून मखाणे घेतलेले आहेत. हे जे आहेत हे ज्वारीचे मुरमुरे आहेत. हे मार्केटला डीमार्टमध्ये वगैरे इझिली अवेलेबल आहेत. हे जे मुरमुरे आहेत हे नाचणीचे मुरमुरे आहेत. हे पण डीमार्टला मिळते. याचप्रमाणे बाजरीचे पण मुरमुरे मिळतात, पण मला ते मिळाले नाहीत, त्यामुळे मी याच्यामध्ये बाजरीचे मुरमुरे नाही टाकलेले. हे आपले रेग्युलर जे फोडणी देतो ते जाड पोहे आहेत. आपले हे नेहमी चिवडा बनवतो ते मुरमुरे आहेत. आणि हे जे आहेत, हे जे लक्ष्मीपूजनाला आपल्याला साळीच्या लाह्या येतात ते हे मुरमुरे आहेत. आणि हे आपल्या ज्वारीच्या लाह्या. ज्वारीच्या लाह्या मला जास्त मिळाल्या नाहीत, त्यामुळे मी एवढंच घेतलं आहे. यामध्ये मी फक्त मखाने थोडे जास्त प्रमाणात वापरते, आणि बाकीचे साहित्य जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा मग समप्रमाणात पण वापरू शकता. सर्व लाह्यांचं साहित्य पाहून घेतले, म्हणजे मुरमुरे वगैरे. यामध्ये तुम्ही गव्हाच्या लाह्या पण वापरू शकता आणि मक्याच्या लाह्या पण वापरू शकता, पण विदाऊट सॉल्टेड लाही वापरायची. त्यासोबतच आता दुसरं साहित्य पाहूया. इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. हे साजूक तूप आवश्यकतेनुसार आपल्याला लागणार आहे. हे तूप मी घरीच बनवलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी तूप कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. हे फुटाण्याचं डाळ घेतलेलं आहे. काजू आहेत. अख्खी वेलची घेतलेली आहे मी. याच्यात पावडर न घेता अख्खी वेलची घेतलेली आहे. बदाम घेतलेले आहेत 10 ते 12, आणि काजू 10 ते 12 घेतलेले आहेत. गूळ आहे. गूळ वापरणार आहोत हे लाडू तयार करण्यासाठी, साखर न वापरता. आणि तीळ आहेत. गूळ वापरल्यामुळे डायबिटीसच्या लोकांना पण हे लाडू खायला जमतात. आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनं आवश्यकतेनुसार कमी जास्त साहित्य वापरू शकता. आता आपण हे सर्व जे साहित्य आहे हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. आता यामध्ये फक्त आपल्याला गूळ भाजून घ्यायचा नाही आहे, त्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला हे ड्राय रोस्ट भाजायचं आहे. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये सुरुवातीला आपण मखाणे भाजून घेऊया. हे सर्व गोष्टी भाजलेल्या असतातच, पण नंतर भाजल्यानंतर काय होतं, त्याला क्रंचीनेस येतं व याचं पीठ छान तयार होतं, म्हणून हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं. मखाणे आहेत ते आपले भाजून झालेले आहेत, व्यवस्थित गरम झालेत आणि आपल्याला असे कट होतात. थंड झाल्यानंतर अगदी हे खुसखुशीत होतात. आता हे एका ताटामध्ये काढून घेतलेत. यामध्येच आता ही आपली जाड पोहे जी आहे, कांदे पोहे बनवतो, ती पण आपण भाजून घ्यायची. पोहे पण भाजून झाले. त्याच ताटामध्ये साळीचे मुरमुरे आहेत ते टाकते, आणि मी त्यासोबतच ह्या ज्वारीच्या लाह्या पण टाकते, कारण हे खूप थोडं साहित्य आहे. आता हे पण आपलं भाजून झालंय. त्याच ताटामध्ये आपण साईडला काढू. ज्वारीचे मुरमुरे टाकतोय आपण. त्यासोबतच मुरमुरे एकत्र सगळे भाजूया. हे जे आहेत ते नाचणीचे मुरमुरे टाकलेले आहेत, आणि हे जे आपले आहेत ते भडंग, आपले साधे चिवडा बनवतो ते मुरमुरे आहेत. बाजरीचे मुरमुरे पण असलेले भेटतात, ते पण यामध्ये पौष्टिक लाडू तयार होतात. हे सुद्धा असे क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. कुरकुरीत झाले काढून घेऊ. फुटाणा डाळ आपल्याला भाजून घ्यायचे. हे डाळ पण भाजलेलं असतं, पण पुन्हा भाजल्यानंतर काय होतं, त्याचा सरदटपणा कमी होतो आणि कडक होतं आणि मिक्सरला काढायला सोपं जातं. डाळ पण आपलं भाजून झाले, काढून भाजून घेऊया. यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा खीस पण वापरू शकता किंवा मग डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता. खोबरं थोडंसं असं डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे, काढून घेऊ. ते भाजून घेऊया. यासोबत तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता. जवस पण वापरलं तर हेल्दी होतं हे लाडू अजूनच. हे तीळ असे छान आपण जसे तिळाच्या लाडूला भाजतो तसे हे तीळ भाजून घ्यायचे. एका डिशमध्ये काढून. यामध्ये काजू टाकले 10 ते 12,
बदाम टाकलेत. यामध्ये पिस्ता, चारोळी वगैरे पण तुम्ही वापरू शकता. हे पण थोडंसं ड्राय रोस्ट करून झालंय, काढून घेऊया. ही वेलची आहे ती घेतलेली थोडीशी भाजून घ्यायची. थोडी भाजून घेतल्यामुळे काय होतं, त्याचा वास पण छान लागतो आणि आयत्या वेळेस केलेली वेलचीची पावडर अगदी वास पण छान लागतो आणि चव पण छान लागते. गॅस बंद केलाय आपण. गरम कढईतच हे व्यवस्थित भाजलं जातं. सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आता ही वेलची पण एका डिशमध्ये आपण काढलेलं सर्व साहित्य आहे आपण वेगवेगळं काढून घेतलेलं आहे ताटामध्ये, कारण आपल्याला हे वेगवेगळं मिक्सरला काढायचं त्यामुळे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. हे वेलची आपली थंड झालेली आहे. याची आपल्याला साल काढून वेलचीचे बी फक्त आतला आपल्याला घ्यायचं आहे. हे बी आपण एका ह्या टिनामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे त्यासोबतच आपली वेलची पावडर पण तयार होते. आता हे थोडंसं 5 ते 10 मिनिट थंड व्हायला लागतील, तेवढं आपण थंड करून साहित्य आता थंड झालं आहे आपलं. पूर्ण चुरमुरे वगैरे आहेत ना लाह्या, ते सुरुवातीला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन काढून घ्यायचे आहेत. थोडं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण मिक्सरवरती थोडंसं बारीक करून घ्यायचं. हे सर्व साहित्य आपल्याला लाह्याचं किंवा मुरमुऱ्याचं मिश्रण आहे, चाळणीने चाळून घ्यायचं. म्हणजे एखाद दुसरं जर जाडसर राहिलं असेल तर ते वरती राहतं आणि दुसरे जेव्हा आपण काढतो त्यासोबत हे आपल्याला काढता येतं. फक्त आपल्याला यामध्ये हे मुरमुरे आणि डाळवं एवढंच आपल्याला ह्यामधलं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जाडसरपणा ह्यातला कमी होतो. चाळून घेतलंय. हे पुन्हा आपण जे दुसरं मिश्रण काढणार आहेत हे यासोबत यामध्ये टाकून मिक्सरनं काढून घेतोय. राहिलेलं पण आपण चाळून घेतलेलं आहे. भाजलेलं डाळवं टाकून घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला मिक्सरनं काढायचं आहे. ताटामध्ये आपण हे जे मुरमुऱ्याचं याचं पीठ काढलेलं आहे यामध्येच हे चणा आपलं फुटाण्या डाळीचं पीठ पण चाळून घ्यायचं आहे. पण थोडंसं असं डाळीचा भाग राहतो तो चाळणीने चाळल्यामुळे निघून जातो. ड्रायफ्रूट्स, खोबरं आणि आताच आपण वेलची टाकली. हे मिक्सरला जाडसर काढून घ्यायचं आहे आपल्याला. जाडसर काढून घेतलं आहे. एखाद दुसरं काजू आणि बदामाचे तुकडे पण यामध्ये राहिलेले आहेत. सर्व पीठ बनवलेलं आहे आपण, ते एका भांड्याने आपण मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येतो की किती वापरायचं आहे आपल्याला ते. आता हे एका भांड्यामध्ये टाकून आपण मोजून घेऊया. एक भांडभर पीठ आहे बरोबर. ह्या आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता. एक भांडभर पीठ आहे तर एक भांडच गूळ घेतला आहे, पण त्यातला थोडासा मी शिल्लक ठेवणार आहे. गूळ आणि पीठ एकत्र मिक्स करूया आधी हातानेच आपण. त्याचे थोडेफार मऊसर खडे आहेत यामध्ये बारीक करून घेतले, तरीही हे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी हे पूर्ण आपल्याला मिश्रण एका मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन पुन्हा एकदा मिक्सरनं हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान पीठ एकजीव तयार होतं आणि मिश्रण छान मिळून येतं. काढून घेतले या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. काढून घेतलं मिक्सरनं. हे जे ड्रायफ्रूट्सचं सर्व आहे, तीळ, ड्रायफ्रूट्स वगैरे काढलेलं हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं मिक्स करायचं. आता आपल्याला हे मिक्सरनं वगैरे काही काढायचं नाही आहे. जे आपण तूप घेतलं होतं ते आपण गरम करून घेतलं, यामध्ये टाकायचं आहे. तूप आवश्यकतेप्रमाणे, त्यामुळे मी तुपाचं प्रमाण नाही सांगितलेलं. जसं आपल्याला लाडू बांधायला आला पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे. आता हे थोडं थोडं तूप आपण जे आहे घेतलेलं ते यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही डिंक पण ॲड करू शकता तळलेला, किंवा मग कच्चा पण मिक्सरनं काढून टाकू शकतो. आपण जेवढं तूप घेतलं होतं तेवढं सध्या तरी आपण पूर्ण टाकून दिलेलं आहे यामध्ये. आणि आता हे मिक्स करूया आणि पाहूया की याचा लाडू तयार होतो की नाही. यामध्ये थोडंसं मिश्रणामध्ये तूप पहिलं घेतलं त्यापेक्षा गरज वाटते आहे की याचा आपल्याला असे लाडू बनले जाईल, म्हणून मी पुन्हा 1 चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे गरम करून. साधारण पूर्णपणे 1 वाटी तूप हे सुरुवातीला घेतलेलं होतं, ज्या मापाने आपण जे मिश्रण घेतलेलं आहे 1 वाटी मुरमुरे वगैरे त्याच मापाने. आता हे व्यवस्थित लाडू बनण्या इतपत आपल्याला असं वळलं गेलं पाहिजे. याला आता व्यवस्थित तूप आपलं झालेलं आहे. आता याचे आपण छान असे हवे त्या आकारात छोटे मोठे तुम्हाला लाडू बनवून घ्यायचे आहेत. बनायला व्यवस्थित झाले. हवे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू तयार करू शकता, छोटे मोठे किंवा गोल चपटे असे. हे व्यवस्थित लाडू बांधल्या गेला पाहिजे इतपतच याला तुपाचं प्रमाण आहे. जसं इतकंच तूप पाहिजे वगैरे असं काहीही नाही आहे. असे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया. याच्यामध्ये जर तुम्हाला गार्निशिंगसाठी याच्यावरती ड्रायफ्रूट्स वगैरे लावायचे असतील तर ते पण तुम्ही सर्व लावू शकता. तयार करून घेतलेले आहेत. अगदी छान हलके फुलके, पचायला पण हे लाडू हलके आहेत, बिलकुल त्रास होत नाही खाल्ल्यानंतर, कारण यामध्ये आपण डाळीचं पीठ वगैरे असं न वापरता फुटाण्याचं डाळ वापरलेलं आहे आणि ते पचायला
हलका असतं. तसेच मुरमुरे वगैरे पण आपल्याला पचायला हलके असतात. तुम्ही हे लाडू प्रवासात नेऊ शकता. मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला पण अगदी पौष्टिक असे हिवाळा स्पेशल लाडू आहेत. हे तोडून दाखवते. अगदी वाटीभर तुपामध्ये पण हे लाडू व्यवस्थित अगदी पाहू शकता. बेसनाच्या लाडूपेक्षाही चवदार चविष्ट असे हे लाडू तयार होतात. हे लाडू तुम्ही महिना ते 1.5 महिना एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून पूर्ण हिवाळा संपेपर्यंत पण खाऊ शकता. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.